पावसानं संपूर्ण राज्यात दडी मारली आहे। कोकणात जूनच्या सुरुवातीला थोडासा पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी भात शेतीच्या पेरण्या केल्या खऱ्या, पण आता पावसाची चिन्ह नाहीयेत। त्यामुळे दुबार पेरणीचं संकट उभं राहिलंय। त्यातच धरणात केवळ 32.47% पाणी साठा शिल्लक आहे। हा साठा 2 महिने पुरेल इतकाच आहे। त्यामुळे कोकणात पाणी संकट उभं राहिलंय। पावसाळ्यात कोकणात धोधो पाऊस कोसळतो। दिवसाला 400 मिलीमीटर पाऊस कोकणात होतो। मात्र जून महिना संपायला आला तरी कोकणात अजून 400 मिलीमीटर पाऊस झालेला नाही। कमी झालेल्या पावसाचा तडाखा बळीराजाला बसलाय। त्याचबरोबर धरण क्षेत्रातही खडखडाट आहे। केवळ 2 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे सध्या पाणी संकट घोंघावतंय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जलसंपदा खात्याची जी काही पर्जन्यमान ठेवणारी केंद्र आहेत, त्याच्या नोंदी ठेवणारी, त्यामध्ये सरासरी 314 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे। कोकणात सुरुवातीला झालेल्या पावसावर भिस्त ठेवून शेतकऱ्यांनी पेरणी केली खरी, पण आता पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणीचं संकट आलंय। सिंधुदुर्गात शेतकरी हातपंपाच्या सहाय्याने शेती जगवायच्या प्रयत्नात आहे। सध्या पावसाची परिस्थिती म्हणजे भयंकर तकलीफ देते। पाऊस जर सुरुवातीपासून जर चांगला असतो तर यावर शेती लावणी झाली असती आणि शेतकऱ्यांचं उत्पत्ती म्हणजे वर्षाच्या होतं त्याप्रमाणे झालं असतं, पण आता ह्या वर्षी तर काय सांगू शकत नाही। दुबार पेरणीची शक्यता पाहता आता रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी दुबार पेरणीसाठी बियाणे जिल्हा नियोजन मंडळाला पुरवठ्याच्या सूचना केल्या आहेत। पाऊस नसल्यामुळे जी पेरणी झालेली आहे तिथं पुन्हा एकदा पेरणी करावी लागेल का अशी परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निर्माण झाली। मोफत पेरणीचं जे काही बियाणं असेल ते दिलं जाईल आणि त्याचा सगळा खर्च जिल्हा नियोजन मंडळ करेल। अजून केवळ 2 महिने पुरेल एवढाच पाणीसाठा सध्या कोकणात शिल्लक आहे। त्यामुळे कोकणात येत्या 2-3 दिवसात पाऊस आला नाही तर भीषण पाणी टंचाईचं संकट आहे। त्यामुळे सध्या जे पाणी आहे ते काटेकोरपणे वापरण्याची गरज आहे। सिंधुदुर्गहून विकास गावकरसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।